नाशिक शहरात वाढत्या घरफोड्यांच्या घटनांना आळा घालण्यासाठी नाशिक रोड पोलिसांनी पुन्हा एकदा आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे. नाशिक रोड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडी प्रकरणाचा तपास करत असताना गुन्हे शोध पथकाने एका विधिसंघर्षित बालकाला ताब्यात घेत त्याच्याकडून घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांना संशयित बालकाची हालचाल आढळून आली. त्यानंतर सखोल चौकशी करण्यात आली असता त्याने घरफोडीची कबुली दिली. या कारवाईत पोलिसांनी सुमारे 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये सोन्याचे मणी, कानातील रिंग, कुडके, मुरणी तसेच चांदीचे दागिने यांचा समावेश आहे. या कारवाईमुळे नाशिक रोड पोलीस ठाण्यातील गुन्हा उघडकीस आला असून चोरी गेलेला ऐवज हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. या धडक कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून घरफोडी करणाऱ्यांना पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला आहे की गुन्हेगार कितीही शिताफीने वागला तरी कायद्याच्या कचाट्यातून सुटू शकत नाही. ही उल्लेखनीय कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस उपनिरीक्षक अतुल चौधरी तसेच गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमातून यशस्वी झाले आहे. वृत्तसंकलन विभाग, नाशिक रोड, नाशिक. लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशस्त्र न्यूज.